स्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मता मता वरमुरतेर्पदं दैवं नाव्रतेर्व्रतनारकं छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्योप्यत दूरवर्तिनि योगत्याशुभव्युक्तिं क्रोशार्धैर्किं ससीदति ऋषिगजमनातङ्ककालोपलालितं नाकेनाकोकसां सौख्यं नाकेनाकोकसामि वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा हृद्वेजयन्ते ते भोगारोगा इवापदि मोहेन सवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तपुमान् यथा मदनको द्रवे वपुगृहं धनं दारा पुत्रामित्राणि शत्रवः सर्वथान्यस्वभावानि मूढस्वानि प्रपद्यते दिग्देशेभ्यः खगायेभ्य संवसन्ति नगे नगे स्वस्वकार्यवशाद्यान्ति देशे दिक्षु प्रगे प्रगे विराजकः कथं हन्त्रे जनाय परिकूप्यति त्यङ्गूलं पातयन् पदभ्यां स्वयं दण्डेन पात्यते रागद्वेषद्वयि दीर्घ नेत्राकर्षणकर्मणा तज्ज्ञानात् सुचिरं जीवः संसाराब्धो भ्रमत्यसो विपद्भवपदावर्ते पदिते वातिवायते यावत् भवन्त्यन्यः प्रचुरा विपदः पुर दुरर्जेना सुरक्षेण नश्वरेण धनादिना स्वस्थं मन्यो जनः कोऽपि ज्वरवाणीव सर्पिषा विपत्तिमात्मनो मूढः परेषामिव नेक्षते दह्यमान मृगातीर्न वनान्तरतरुस्तवत् आयुर्वृद्धिक्षयोत्कर्ष हेतुं कालस्य निर्गमं वाञ्छतां धनिनामीष्टं जीवितात् सुतरां धनम् त्यागाय श्रेयसे वित्तः सञ्चिनोति यः स्वशरीरं सपङ्केन स्नास्यामीति विलिम्पति आरम्भे तापकान् प्राप्ता वतृप्ति प्रतिपादकान् अन्ते सुदुस्त्यजान् कामान् कामं कः सेवते सुधि भवन्ति प्राप्य यत्सङ्गं शुचिनी शुचिन्यपि सपायः सन्ततापायस्तदर्थं प्रार्थना वृथा यज्जीवस्योपकाराय तद्देहस्यापकारकं यद्देहस्योपकाराय तज्जीवस्यापकारकम् इतश्चिन्तामणि दिव्य इतः पिण्याकखण्डकं ध्यानेन चेदुभे लब्धे क्वाद्रियन्तान् विवेकिनः स्वसंवेदनसुव्यक्तस्तनुमात्रो निरत्ययः अत्यन्तसौख्यवानात्मा लोकालोकविलोकनः. कसं म्हणायचं ह्याला? स्वसंवेदन सुव्यक्तस, स्वसंवेदन सुव्यक्तस तनुमात्रो निरत्ययः अत्यन्तसौख्यवानात्मा लोकालोकविलोकनः. संयम्य करणग्राममेकाग्रत्वेन चेतसः आत्मानमात्मवान् ध्यायेदात्मनैवात्मनि स्थितम्. अज्ञानोपास्तिरज्ञानं ज्ञानं ज्ञानी समाश्रयः ददाति यत्तु यस्यास्ति सुप्रसिद्धमिदं वचः. परिषहाद्य विज्ञाना दास्रवस्य निरोधिनी
जायते ध्यात्मयोगेन कर्मणामशु निश्चया कटस्य कर्ताहमिति सम्बन्धः स्याद्वयोर्द्वयो ध्यानं ध्येयं यदात्मैव सम्बन्धः कीदृशस्तदा बध्यते मुच्यते जीवः सममो निर्ममः प्रमात् तस्मात् सर्वप्रयत्नेन निर्ममत्वं विचिन्तयेत् एकोऽहं निर्ममः शुद्धो ज्ञानी योगीन्द्रगोचरः बाह्यासंयोगजाभावा मत्तः सर्वेऽपि सर्वथा दुःखसन्दोहभागित्वं संयोगादिह देहिनां त्यजामेनं ततः सर्वं मनोवाक्कायकर्मभिः न मे मृत्युकुतो भीतिर्न मे व्याधि कुतो व्यथा न मे व्याधि कुतो व्यथा नाहं बालो न वृद्धोऽहं नाहं बालो न वृद्धोऽहं न युवैतानि पूद्गले न युवैतानि पूर्गले भुक्तोज्जिता मुहुर्मोहान् भुक्तोर्जिता मोहान् मया सर्वेऽपि स्फुद्गला सर्वे पूर्गला उच्छिष्टेष्विव तेष्वद्य उच्छिष्टेष्विव तेष्वद्य मम विज्ञस्य का स्पृहा कर्म कर्म हिता बंधी जीवो जीव हित स्पृह स्व प्रभाव भूयस्त्वे स्वार्थं को वा न वाञ्छति जय बोले आचार्य भगवान पूज्यपाद भगवान की जय. काय सांगितलं ह्याच्यामध्ये बघा, कर्म कर्म हिताबंधी. कर्म कर्म हिताबंधी. जीवो जीव हितस्पृह. सांगितलं कर्म कर्माला, कर्माचं हित कसं आहे, बांधण्यामध्ये. मग काय करते, कर्म कर्माला बांधण्यामध्ये हित करत आहे. जीवो जीव हितस्पृह. जीव काय करतोय, जीवाचं हित करण्याची इच्छा करतोय. स्पृह इच्छा. मग इथं आपल्याला बघा, कर्महिताचं कर्महित करण्यासाठी काय करतोय, कर्माला बांधतोय. कर्म तर अचेतन आहे, पण हे म्हटले की कर्म कर्माला बांधून स्वतःचं हित करतोय, कर्माचा परिवार वाढवतोय. आपण व्यवहाराने असं म्हणतो काय, आत्मा कर्माला बांधतोय किंवा कर्म आत्म्याला बांधतोय. पण वास्तविक काय आहे, वास्तविक असं आहे की कर्मच कर्माला बांधतात. जे कर्म उद्गत परमाणू आहेत तेच असे आहेत की तेच कर्माला बांधत असतात. म्हणजे एका कर्माचा आपण त्या दिवशी चर्चा केली होती की जर कोणत्या कर्माचा उदय असेल तर त्यानुरूप जीवाचे परिणाम होतात. मग तसं जर झालं, म्हणजे ज्या कर्माचा उदय आहे तदनुरूप त्या जीवाचे परिणाम होतात. ठीक आहे. मग आता इथं आपण म्हणतोय की कर्म कर्माला बांधते. संसारामध्ये बघा आपण काय करतो, आपण म्हणतो ना की रस्सीने गायला बांधतो किंवा रस्सीने गायला बांधलं असं म्हटलं जातं. पण ॲक्च्युअल काय आहे की रस्सीने गायला बांधू शकतोय का, तुम्ही म्हणता असं कसं म्हणते की रस्सीनेच गायला बांधतात इतकी आतापर्यंत. पण बघा काय सांगितलं, आचार्य म्हणतात की रस्सीने रस्सीला बांधताय. तुम्ही काय करताय, गाईच्या गळ्यामध्ये रस्सी गुंडाळताय, रस्सीला गाठ बांधताय की रस्सीनेच रस्सीला बांधताय. रस्सीने गायला बांधताय का, एका साईडला रस्सीने एका साईडला गाय असं घेऊन बांधताय का, नाही. रस्सीनेच रस्सीला बांधलं जाते. म्हणजे तसंच कर्मच कर्माला बांधत आहे.
म्हणजे हे लक्षात घ्यायचंय. मग काय बाबा हे काय चालू आहे प्रकार, आतापर्यंत जग दुनियेमध्ये सगळे रस्सीने गायला बांधते आणि मग हे काय चाललंय. तर ऍक्च्युअल काय आहे, हे व्यवहाराने म्हटलं जातं की रस्सीने गायला बांधला आहे, पण ऍक्च्युअल रस्सीलाच बांधू शकतो आपण कधीही. अगदी साधी सुधी नरम गाय जरी असली तरी सुद्धा त्या गायला रस्सीने बांधणं शक्य नाही, कोणीच बांधू शकत नाही. रस्सीने रस्सीलाच बांधलं जातंय, त्याप्रमाणे कर्माने कर्म बांधले जातात. हे दृष्टांत का सांगितलं लक्षात राहण्यासाठी की हे अशा पद्धतीने व्यवहाराने असं म्हटलं जातंय की आत्म्याने कर्म बांधले किंवा कर्माने आत्म्याला बांधलेला आहे, पण ऍक्च्युअल कर्मच कर्माला बांधत असतात. जसं एक नोट ठेवली, नोटांच्या गड्डीवर गड्डी झाली, तसं ते लेअरवर लेअर साचल्या, तसं कर्मांची लेअर साचत जाते. कर्मांचे परमाणू जे आहेत ते एकमेकांना बांधत येईल, तुपणी असं वाढवत काय होतंय ते म्हणजे काय समूह तयार होतो. मग अशा पद्धतीने कर्म कर्माला बांधतात आणि ते त्यांचं हित चाहतात. पण खाली काय सांगितलं, स्व प्रभाव भूयस्त्वे स्वार्थम कोण वांछति. मग ज्याचा प्रभाव आहे तो स्वार्थम म्हणजे तो स्वतःचा स्वार्थ का नाही इच्छा करणार. वांछति म्हणजे इच्छा करणे, स्वतःच्या स्वार्थाची का इच्छा करणार नाही, करतोच. ज्याचा प्रभाव जास्त आहे तो काय करतो, पहिला स्वतःचा स्वार्थ साधतो. मग बघा आता संसारामध्ये सुद्धा घरामध्ये पतीचा प्रभाव जास्त असतो, तर तो काय करतो की त्याच्यानुसार सगळ्यांना म्हणजे त्याचा स्वार्थ जो आहे त्याच्यानुसार सगळ्यांना हे करतो. जसं घरामध्ये कोणतीही गोष्ट असली ते त्यांच्यानुसारच घडली पाहिजे. मग असं आता बाहेर जरा बघितलं तर आता हे पॉलिटिक्समध्ये वगैरे ज्यांचं काय आहे त्यांचा प्रभाव जास्त आहे त्यांच्यानुसार हे सगळ्या गोष्टी घडतात. म्हणजे काय सांगायचं इथं की ज्याचा प्रभाव आहे तो आपल्या प्रभावाने दुसऱ्यांना प्रभावित करतो, आपल्या प्रभावाने दुसऱ्यांना प्रभावित करतो. पण बघा आचार्य काय सांगतात, जे प्रभावाने प्रभावित होतात ते काय आहे, मिथ्यादृष्टी आहे, ते सम्यक नाहीत. आणि जे स्वभावाने प्रभावित होतात, निज स्वभावाने जे प्रभावित होतात तेच खरे सम्यक दृष्टी आहे. म्हणजे काय सांगितलं, प्रभावाने जर प्रभावित होऊन त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन होत असेल तर ते सम्यक दृष्टी नाही, मिथ्यादृष्टीच आहे. आणि स्वभावाने प्रभावित होऊन ज्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन होते तेच खरे सम्यक दृष्टी, तेच खरे मार्गस्थ आहेत. मग आपल्याला काय करायचे, प्रभावाने प्रभावित व्हायचे का स्वभावाने प्रवाहित व्हायचे, हे आपण आपलंच ठरवायचं आहे. की मला असंच संसारामध्ये परिभ्रमण करायचे का मार्गस्थ व्हायचे, मोक्ष मार्गस्थ व्हायचे. ठीक आहे, मग आपण ह्याच्यासाठी आपण आपलं चिंतन करून त्यानुसार आपण ठरवायचं आहे. मग सांगितलं तर काय की प्रत्येक वस्तू स्वतःचा स्वार्थ बघते, स्वतःचा स्वार्थ बघते. जसं इथं सांगितलं की कर्माचं हे करतंय, हित बघतंय कर्माला बांधण्यामध्ये, जीवाचं हित बघतंय, हिताची इच्छा करते. पण ऍक्च्युअल अज्ञानी जीव म्हणजे थोडक्यात मी काय करते की मी माझं हित बघत नाहीये, मी काय करते या कर्माचं अर्थात पुद्गलाचं, कर्म काय पुद्गलाचं हित बघते. ह्याचं हे काय आहे, पुद्गल आहे. मग हे नो कर्म आहे. नो कर्म काय करतं, नो कर्माला ग्रहण करतं. नो कर्माला ग्रहण करतं आणि नो कर्माचं हित करतं. कसं, आता हे शरीर आहे, ठीक आहे, तर काय करतंय, जे आता आपण पंचपक्वान्न बनवले, गोड थोड काय ह्याचे लाडू, काही खोबऱ्याचे लाडू, हे ते आपण करतो ना. ते कशासाठी करतो की ते खाऊन शरीर पुष्ट व्हावं, है ना.
कोण कुणाचं हित करते ह्याच्यामध्ये? शरीर कोण आहे? नोकर पुतगल आहे. आणि आपण काय करतोय की हे आता मला हे करायचे आणि ह्याच्यानंतर हे करून मला खायचे आहे. पण इथं काय आहे? हे तर कुणाचं होत आहे? नोकर्म. जे काही आपण बनवतोय, जे काही भोग्य वस्तू आहेत त्या सगळ्या काय आहेत? नोकर्म आहेत. आणि हे नोकर्माला ग्रहण करते आणि नोकर्माचंच हित करते. जीवाचं हित होतंय का त्याच्यामध्ये? नाही. मग आपण काय करतोय? अशा पद्धतीने संसारामध्ये सगळ्या गोष्टी जे काही करतोय ते कर्माचं हित करण्यासाठी करतोय. आपण म्हणतोय की माझी इच्छा आहे जीवाचं हित व्हावं, माझं हित व्हावं. पण ऍक्च्युअल आपण प्रयत्न काय करतोय किंवा पुरुषार्थ काय करतोय किंवा क्रिया काय करतोय? पुद्गलाचं हित व्हावं, कर्माचं हित होण्यासाठीच आपण गोष्टी करत धडपडतोयच. ऍक्च्युअल हा शब्द वापरला गेला पाहिजे. कारण अगदी आपण सकाळपासून रात्री झोपेपर्यंत काय करतोय? या पुद्गलांची सेवा करतोय. कसं ह्याला व्यवस्थित ठेवायचं, कसं हे करायचं, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत. कपडे काय आहे? पुद्गल आहे. ते कोण ग्रहण करते? पुद्गल ग्रहण करते. जे काही नोकर्म आहेत ते सगळे हे नोकर्मच ग्रहण करते. मग जीव आहे मी, तर मी माझं जीव हितस्पृह, जर मी माझ्या आत्म्याचं हित करण्याची जर इच्छा करतोय तर मी काय ग्रहण केलं पाहिजे? मी ज्ञान ग्रहण केलं पाहिजे, मी संयम ग्रहण केला पाहिजे, मी काय केलं पाहिजे? रत्नत्रय, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य, हे रत्नत्रय ग्रहण केलं पाहिजे तर माझं हित होणार आहे. ह्या आपण हे लक्षात घ्यायचंय की मला माझं हित करायचंय. सांगताना काय सांगितलं? निज पर के हित साधन में जो निष्दिन तत्पर रहते. काय सांगितलं? पहिल्यांदा निज सांगितलं, नंतर पर सांगितलं. म्हणजे काय की पहिल्यांदा स्वचं कल्याण करा, स्वचं हित करा आणि मग विकल्पामध्ये आपण मागे प्रवचनसारमध्ये पण चर्चा केली. शुद्ध उपयोगामध्ये काय होते? निज कल्याण होते स्वरूपामध्ये. आणि काय होतं? ज्यावेळेस विकल्पामध्ये येते, शुभ उपयोगामध्ये येत आहेत, त्यावेळेस शास्त्र रचना वगैरे ह्या गोष्टी घडत आहेत, है ना. मग त्यावेळेस परकल्याणाचे भाव येते आणि त्यावेळेस परकल्याण केलं जाते, सहज घडतंय. मग इथं तेच सांगितलं की पहिल्यांदा स्वचं कल्याण बघा. काय आहे? पहिल्यांदा स्वचं कल्याण बघा. तर मी कोण आहे? स्व कोण आहे? हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की मी जीव आहे. तर माझं कल्याण काय ग्रहण करण्यामध्ये आहे, माझं हित काय करण्यामध्ये आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण सांगताना पण तेच सांगितलेले स्वपर. पहिल्यांदा स्वचं हित करून नंतर पराचं कल्याण करा. नाहीतर काय की बाबा काय होते? इथं स्वतःचं तर हित केलं जात नाही आणि आपण काय करतोय? पराचं कल्याण, पराला सुख देण्यासाठी धडपडत बसतोय. तसं जर ऍक्च्युअल बघायला गेलं तर आपण पराचा करता होऊ शकत नाही. पराला परिणाम कोणत्याही पद्धतीने परद्रव्याचे परिणाम करू शकत नाही. आता प्रवचनसारमध्ये सुद्धा आपण तेच स्वाध्याय करतोय की कोणताही अन्य द्रव्याला परिणमित आपण करू शकत नाही, आपण त्या परिणमत नाही. मग ह्यानुसार आपण लक्षात घ्यायचंय. तरी सुद्धा आपण धडपडतोय, ती होत नाहीये, ती गोष्ट घडत नाहीये, तरी सुद्धा आपण काय करतोय? ती करण्याचा व्यर्थ प्रयत्न करत बसतोय. जर मी करता नाहीच तर कर्तृत्वपणा का घेतोय? का माझा समय मी असा कर्तृत्वामध्ये घालवतोय? व्यर्थ, है ना. काय करतोय? व्यर्थ घालवतोय. ते जर मी स्वच्या हितासाठी पुरुषार्थ केला तर काय होणार आहे? नक्कीच मार्गस्थ होऊ शकणार आहे. नाहीतर मग असं संसार परिभ्रमण चालूच राहणार आहे. अगदी भगवंतांनी काय केलं? स्वचं हित केलं. कसं हित केलं? तुम्ही तर म्हणताय की ते हितोपदेशी आहे. मग स्वचं हित कसं केलं बरं त्यांनी म्हटले नाही या की मी असा मोक्ष मार्ग मी दाखवतो तुम्हाला.
त्यांनी ते स्वतः मार्गस्थ झाले आणि स्वतः ते मुक्त झाले. जे अन्य द्रव्याचं ओझं होतं ते काय झालं, त्या ओझ्यापासून ते हलके झाले. आणि काय केलं त्यांनी, स्व-अर्थ म्हणजे स्वतःचा अर्थ प्रयोजनाची सिद्धी केली. स्व म्हणजे स्वतःचा, अर्थ म्हणजे प्रयोजन, स्वतःच्या प्रयोजनाची सिद्धी केले, मुक्त झाले, मोक्षगामी झाले. आपण पण काय करायचं आहे, तशा पद्धतीने स्व-अर्थ म्हणजे आपलं काय आहे, आपलं प्रयोजन काय आहे, त्यानुसार आपण पुरुषार्थ करणं गरजेचं आहे. इथं स्वार्थ जे आहे ते कसं होतं, जो आपली जीवनवाणी आहे ना ती स्यादवादी आहे, म्हणजे ते अपेक्षेने म्हटलेलं असतं. तुम्ही इकडं म्हणताय की स्वार्थ करा, स्वतःचं हित बघा, आणि इथं म्हणताय की स्वार्थ त्याग की कठीण तपस्या विना हे जो करते है. मग असं कसं म्हणताय, एकदा असं म्हणताय एकदा असं म्हणताय, विरोधी म्हणताय की असं नाही. हे स्याद प्रत्येक कथन स्यात असतं, स्यात लावायचं का, कारण ते अपेक्षेने म्हटलेलं असतं. प्रत्येक कथनामागे एक वेगळी अपेक्षा असू शकते, तो नय आहे, तो आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे त्यानुसार हे कथन आहे. कसं सांगितलं इथे की प्रत्येक जीव स्वार्थी आहे. अगदी माताजींनी अनंतवीर्याचं उदाहरण दिलं होतं त्यांनी ज्यावेळेस ह्या श्लोकाचं विश्लेषण केलं होतं. तर अनंतवीर्य कोण, जे प्रथम तीर्थंकर नातू होते, भरताचे पुत्र होते. मग आदिनाथ भगवंतांच्या अगोदर सुद्धा ते मोक्षाला गेले. मग त्यांनी तिथं काय केलं, स्वार्थ स्वतःच्या अर्थाचं प्रयोजन, स्वतःच्या प्रयोजनाची सिद्धी केली ना. त्यांनी विचार केला की बाबा तीर्थंकरांच्या अगोदर मी कसं मोक्षाला जाऊ. इकडं संसारातनं बघितलं तर आजोबांच्या अगोदर मी कसं मोक्षाला जायचं पुरुषार्थ करू, असा विचार केला का, नाही. मग इथं काय केलं त्यांनी, स्व-अर्थ स्वतःच्या प्रयोजनाची सिद्धी केली. मग हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की माझं प्रयोजन काय आहे, मी कोण आहे, सर्वप्रथम हे जाणणं गरजेचं आहे की मी शुद्ध जीवच आहे. हे लक्षात जर आलं मी कोण आहे तर आपण त्यानुसार पुरुषार्थ करू शकू. जर मी शरीराला किंवा मी पर्यायाला जर मी मानत आलो आहे तर मी काय करणार आहे, या पर्यायाचं किंवा या शरीराचं ज्याच्यामध्ये हित आहे तेच गोष्टी करत बसणार आहे ना. म्हणून सर्वप्रथम लक्षात घेणं काय गरजेचं आहे, मी जीव आहे. हे आतापर्यंत आचार्य आपल्याला तेच सांगत गेलेले आहेत की सर्वप्रथम संसारापासून कसं आहे, संसारातील दुःख, इंद्रिय सुख कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी एक 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 करत सांगून आता आपल्याला आत्म्यापर्यंत निघून पोचवलेला आहे, आपल्या निज स्वरूपापर्यंत पोचवलेला आहे. आणि त्यानंतर सांगतात आचार्य की कसं तुम्ही स्वचं हित, जीवाने जीवाचं हित कसं केलं पाहिजे. काय केलं म्हणजे काय होणार आहे, संसार परिभ्रमण थांबवून आपण मार्गस्थ होऊ शकू, हे लक्षात घ्यायचं आहे. भावार्थ बघूया. संसार में सभी अपना बल पाकर अपना स्वार्थ सिद्ध किया करते हैं. आपण बघितलं होतं की जो शक्तिशाली आहे तो स्वतःचा स्वार्थ बघतो. तदनुसार जब संसारी जीव के मोहनीय ज्ञानावरण आदि कर्म प्रबल होते हैं तब आत्मा को मोह, राग, द्वेष, मिथ्यात्व, अज्ञान आदि भाव उत्पन्न करके और अपने साथी मोहनीय ज्ञानावरण आदि कर्मों को हम आत्मा के साथ बंधन कराते हैं. सिद्धू एक 5 मिनिटं थांब. काय सांगितलं की जेव्हा संसारी जीवांचं मोहनीय ज्ञानावरून हे कर्म प्रबल असलं, आधी म्हणजे हे 8 कर्म आहे, त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस तो आत्म्याला किंवा जीवाला काय होतंय, मोह, राग, द्वेष, मिथ्यात्व, अज्ञान हे भाव उत्पन्न करून काय होतं, ह्या कर्मांचं अजून
शक्ती वाढवून उत्पन्न करून परत आश्रव होऊन परत बंद होतो. मग हे काय होणार? थोडक्यात आता ज्ञानावरण कर्माचं उदाहरण घेतलं. मी जर रोज स्वाध्याय करते, खूप व्यवस्थित करते स्वाध्याय, पण काय होते? मला लक्षात राहत नाही. लक्षात राहत नाही मग काय आहे? माझ्या ज्ञानावरणाचा उदय आहे. काय आहे? माझ्या ज्ञानावरणाचा उदय आहे. मग अशा उदयामध्ये जर काय केलं, दुसरं कोणी स्वाध्याय करत असेल तर त्याच्यामध्ये मी बाधा केली. दुसऱ्याला कोणतं शास्त्र पाहिजे असेल जे माझ्याकडं आहे ते मी त्याला दिलं नाही. म्हणजे काय केलं? मी अजून ज्ञानावरण कर्माचा बंध वाढवला. आश्रव झाला ज्ञानावरण कर्माचा आणि बंध झाला, बांधला. मग हे लक्षात घ्यायचं आहे की जर ज्ञानावरण कर्माचा उदय आहे तर काय केलं पाहिजे? ज्ञानींची सेवा केली पाहिजे. जे ज्ञानी आहेत त्यांचे वैयावृत्त केली पाहिजे. त्यानंतर काय केलं पाहिजे? शास्त्रांचा स्वाध्याय भावभासन करून जर केला तर नक्कीच, भलेही ते शब्द नाहीत लक्षात राहत, शब्द शेवटी पुद्गल आहेत, पण भावभासन जर केलं तर नक्कीच ज्ञानावरण कर्माचा जो उदय आहे तो काय होणार आहे? बंद होणार आहे. ज्ञानाचा क्षयोक्षम वाढणारच आहे. आता कित्येक आपण त्यागी संघामध्ये बघतो की काही जण असे असतात की त्यांना स्वाध्याय वगैरेमध्ये फार रुची होत नाही किंवा बसवत नाही, केलं जात नाही. पण ते काय करतात? आचार्यांची किंवा आर्यकांची काय करतात? सेवा वैयावृत्ती खूप करतात आणि ते कसे स्वाध्याय आदी करतायत त्या गोष्टी ऐकतात. पूर्ण तेवढं ते त्यांच्या ह्यानी ऐकतात आणि त्यामुळे ऐकल्यामुळे असे कित्येक ज्यांना वाचता येत नव्हतं, करता येत नव्हतं, असे सुद्धा त्यांनी अगदी जीवकांड कर्मकांड आदी सुद्धा शिकवण्याच्या ह्याच्यामध्ये तेवढे तयार झालेले. फक्त कशामुळे? ज्ञानींची सेवा वगैरे वैयावृत्ती वगैरे केल्यामुळे. म्हणजे अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे की काय होतं? आपण ज्ञानावरण कर्माचा उदय आलेला आहे, त्यामध्ये अजून जर आपण तदनुरूप काय होते आपले परिणाम? त्यावेळेस असंच होते, उदय जसं आलेलं आहे त्यानुसारच परिणाम होतो. मग काय होतं? तिथं आपण दुसऱ्याला ज्ञान ग्रहण आपल्याला ग्रहण होत नाहीये ना. मला असं होतंय, मला ग्रहण होत नाहीये, मला समजत नाहीये, मला लक्षात राहत नाही, मला पाठ होत नाही, दुसऱ्याने तरी कशाला करायचं? मग इथं काय करतो आपण? इथे आपण अजून ज्ञानावरण कर्माचा आश्रय होतो आणि बंध बांधला जातो. म्हणून लक्षात घ्यायचं आहे की इथं ज्यावेळेस पण कर्माचा कोणत्याही आहे, आपण एका ज्ञानावरण कर्माचं त्या दिवशी आपण मोहनीय कर्माचं घेतलं होतं. मग अशी वेदनीय कर्माचं, मोहनीय कर्म हे जे काय आहे, ज्यावेळेस जसे कर्म येतात तदनुरूप परिणाम होतात. मग तिथं आपण काय केलं पाहिजे? म्हणून तत्वाचा अभ्यास करायचा. म्हणून सांगितलं जीवो वितस्पृह. कसं होणार आहे? तत्वांचा अभ्यास करून, ज्ञान ग्रहण करून, स्वाध्याय करून हे जीवाचं हित होणार आहे. नुसतं मी विचार केला किंवा नुसतं जर मी हा श्लोक म्हटला जीवो वितस्पृह जीवो होणार आहे काही? त्याच्यासाठी मला काय करावं लागेल? पुरुषार्थाशिवाय कोणतीही क्रिया होत नाही. पुरुषार्थ करणं गरजेचं आहे. त्यासाठी मला ज्ञान ग्रहण करावं लागेल. ज्ञानांची सेवा करण्यामध्ये विनय पाहिजे. आपण कसंही बसलो, कुठंही बसलो आणि जिनवाणी चालू आहे, ऐकतोय किंवा वाचतोय तर काय होतोय? अविनय होतोय. अविनय झाला म्हणजे काय होतोय? तिथं कर्माश्रय होतोय, बंद होतोय. म्हणून जितका विनय करू तितकं देखील ज्ञानाचा क्षयोक्षम वाढतो. म्हणून सांगितलं जातं की जिनवाणी वाचताना करताना विनय ठेवा, डोक्यावर पदर वगैरे हे सगळ्या गोष्टी का घ्यायचं? विनय. आपण आता संसारामध्ये सुद्धा बघतो किंवा नवी नवरी डोक्यावर पदर कंटिन्यू पाहिजे. का ही प्रथा का होती? किंवा पहिले तर सगळ्यांचाच कंटिन्यू असायचा. का होती? की विनय. मग हा विनय आपण जिनवाणीचं ज्यावेळेस पठण पाठन चालू आहे, स्वाध्याय चालू आहे, भले आपण ऐकत आहोत तर त्यावेळेस सुद्धा शक्य ज्यावेळेस असेल त्यावेळेस व्यवस्थित बसून विनयाने जर आपण केलं तर आपल्या ज्ञानावरण कर्माचा मंदता जो हे आहे, उदय चालू आहे, तो मंद होईल आणि क्षयोक्षम नक्कीच वाढेल. माझ्या पद्धतीने आपण लक्षात घ्यायचंय की माझं हित कशामध्ये
झालेले आहे. आणि त्या पद्धतीने मी जीव आहे आणि माझं हित ज्ञान ग्रहण करण्यामध्ये, संयमामध्ये, साधना करण्यामध्ये, रत्नत्रय ग्रहण करण्यामध्ये आहे, तरच मी मार्गस्थ होऊ शकणार आहे. हेच माझं खरं हित आहे हे जाणणं गरजेचं आहे. ओम नमः 24 भगवान की जय. श्रीवाणी माता की जय. धर्म करत संसार सुख, धर्म करत निर्वाण, धर्म पंथ साधे नाम समान, जिनवाणी के स्तुती करे अल्पकृती परिणाम, श्रावक विनंती करे रामाते मोहे सिद्धांत शास्त्र की जय. सावधान. हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. हा मी जीव ज्ञानदर्शन स्वभावी आहे. मी ज्ञानमय वस्तूच आहे. जाणणे हेच माझे काम आहे. ऐकणे, बोलणे, चालणे, पाहणे, बसणे, उठणे हे मी करत नाहीच. मी तर या सर्व क्रियांमध्ये फक्त जानन रूपाने जाणणारा मात्र आहे. जो ज्ञानाने वेदन करतोय, जो जाणीवेद घेतोय, त्याची जाणीव होते, तोच मी जीवद्रव्य आहे. अंतर्मुख होऊन वेदन करा. जो जाणीवेद येतोय त्याला जाणा, तोच मी जीवद्रव्य आहे. हा मी जीवद्रव्य अन्य जीवद्रव्यापासून अत्यंत भिन्न आहे. उद्गत द्रव्यापासून अत्यंत भिन्नच आहे. हे शरीर स्पर्श, रस, गंध, वर्णमय पुद्गल परमाणूंचा पिंड आहे. आम्ही शुद्धात्मा या पुद्गल शरीरापासून अत्यंत भिन्न आहे. ज्ञानमय आहे, चैतन्यमय वस्तू आहे. मी अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख, अनंत वीर्य आणि अनंत गुणांचा पिंड आहे. हे अनंत गुणच माझे निज वैभव आहे. मी माझ्यामध्ये परिपूर्ण आहे, स्वयंपूर्ण आहे. हा मी जीवद्रव्य फक्त जाणणारा मात्र आहे. अकर्ता, अभोक्ता स्वरूप आहे. मी परद्रव्याला परिणमणारा नाहीच. प्रत्येक द्रव्य ज्या त्याच्या परिणामानुसार परिणमत आहे. मी जाणणारा मात्र आहे. पक्क करा. जानन जानन स्वरूपो अकर्ता अभोक्ता स्वरूपो अनंत गुणवैभव संपन्नो शुद्धो चैतन्यो जीवो ओम
घेतलेल्या व्रतामध्ये अतिचार अनाचार दोष घडले. एकेकल्यापासून पंचेंद्रियांपर्यंत ज्या जीवांची हिंसा विराधना झाली, दिवसावर रात्री घडलेल्या या सर्व दोषांचा पश्चाताप व्यक्त करून मी क्षमा मागतो. हे माझे सर्व दोष मिथ्या हो. स्वाध्याय करताना जे काही दोष घडले ते सर्व दोष मिथ्या हो.